जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, करंट अफेअर ॲनालिस्टमध्ये मी घुले सर तुमचं स्वागत करतो। आज 2 मे 2026 आज आपण UPSC MPSC पूर्व आणि मुख्य साठी जे उपयुक्त करंट अफेअर आहे ते आज बघणार आहोत। तर आजची फर्स्ट न्यूज आहे बघा। फर्स्ट न्यूज आहे की ढाका दिल्लीकडून व्हिसा सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची हालचाल। ठीक आहे, आता ढाका दिल्ली मूव टू रिझ्यूम फुल स्केल व्हिसा ऑपरेशन। आता हे जे न्यूज आहे ही तुम्हाला पेपर सेकंड म्हणजे GS2 साठी कामी पडेल। ठीक आहे, त्यामध्ये इंटरनॅशनल रिलेशन, त्यामध्ये पण भारताच्या शेजारी देशाशी संबंध। ठीक आहे, आता या न्यूजचं विश्लेषण काय करणार आपण, तर राजकीय उलथापालथीनंतर म्हणजेच काय जे काही बांगलादेशमध्ये झालं, ठीक आहे, म्हणजे तिथे जे काही स्टुडंट्स मुवमेंट्स वगैरे झाल्या, ठीक आहे, त्यामुळे भारताचे आणि बांगलादेशचे संबंध थोडे बिघडले होते। ते सुधारण्यासाठी बांगलादेशने भारतीयांसाठी सर्व व्हिसा सेवा काय केलेल्या आहेत, सुरू केलेल्या आहेत। आणि भारतही काय करत आहे, वैद्यकीय आणि कौटुंबिक व्हिसाला पण काय देत आहे, पूर्णपणे प्राधान्य देत आहे। तर एक लक्षात घ्या, आपले नेबर किती जरी चुकले तरी आपल्याला जी आपली फॉरेन पॉलिसीची डॉक्ट्राईन आहे नेबर फर्स्ट, कोणती डॉक्ट्राईन, नेबर फर्स्ट, तर त्या नेबर फर्स्ट डॉक्ट्राईननुसार आपल्याला काय करावं लागणार आहे, कार्य करावं लागणार आहे। ठीक आहे, चला नेक्स्ट न्यूज आहे बघा। महाराष्ट्र चीफ इलेक्टरल ऑफिसर वॉन्ट सेल्फ मॅपिंग ऑप्शन फॉर प्री SIR वर्क। ठीक आहे, आता ही जी न्यूज आहे तर मराठीमध्ये जर आपण बघितलं, मतदार यादीच्या पडताळणीसाठी महाराष्ट्रात सेल्फ मॅपिंगचा प्रस्ताव। आता तुम्ही हे GS2चं पॉलिटी गव्हर्नन्स, निवडणुका, लोकशाही, निवडणूक आणि लोकशाही आणि निवडणूक आयोगाची भूमिका, ठीक आहे, आणि त्याचबरोबर गव्हर्नन्स यासोबत याला रिलेट करू शकता। आता ही न्यूज आपण समजून घेऊ बघा। ठीक आहे, आता सध्याचा इश्यू काय आहे, ठीक आहे, तर महाराष्ट्रात सध्या प्री स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, ठीक आहे, आता हे जे SIR आहे, ठीक आहे, तुम्ही बांगलादेशच्या संदर्भामध्ये खूप ही न्यूजमध्ये ऐकलं असेल। ठीक आहे, तर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIR म्हणजे काय, तर मतदाराच्या यादीच्या पडताळणीचे काम सुरू आहे। हे काम अत्यंत वेळखाऊ आहे। ठीक आहे, आता BLO वर जे ताण पडत आहे, ठीक आहे, म्हणजे आपले जे बूथ लेवल ऑफिसर असतात त्याला आपण BLO म्हणतो, तर या प्रक्रियेमध्ये जे BLO आहेत, ठीक आहे, तर सध्याच्या प्रत्येक मतदाराचे नाव थेट 24 वर्ष जुन्या म्हणजेच काय 2000च्या मतदार यादीशी जुळून पाहावे लागत आहे। पडताळणीतून स्क्रुनिटी पास होण्यासाठी मतदाराचे नाव 2002च्या यादीत ट्रेस होणं आवश्यक आहे। हे ट्रेस करणं म्हणजेच तुमचं SIR। ठीक आहे, म्हणजेच काय आपण त्याला म्हणतो, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन। हे का करावं लागत आहे आपल्याला, तर मतदार जे आहेत, ठीक आहे, मतदार जे आहेत ते खरंच ओरिजिनल आहेत का हे चेक करण्यासाठी। ठीक आहे, या गोष्टीसाठी आपण म्हणजेच इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही गोष्ट करत आहे। आता याला उपाय काय आहे बघा, तर या प्रक्रियेला गती देण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी जे आहेत S चोकालिंगम, ठीक आहे, यांनी निवडणूक आयोगाला काय केलेलं आहे, पत्र लिहिलेलं आहे। आता सेल्फ मॅपिंग काय बघा, तर राष्ट्रीय जनगणनेत जशी स्वगणना आपण करतो ना ऑनलाईन, तशीच सोय मतदारांना स्वतःचे नाव जुन्या यादीशी मॅप म्हणजेच काय त्याला जोडण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध हवी। ठीक आहे, अशी परवानगी राज्याच्या चीफ इलेक्टरल ऑफिसरनं मागितलेली। त्यामुळे काय होईल, जे बूथ लेवलचे ऑफिसर्स आहेत ना त्यांच्यावरील ताण कमी होईल आणि प्रक्रियेत पारदर्शकता आणि गती येईल, म्हणजे विनाकारण कोणाचं नाव काय वगळलं जाणार नाही। ठीक आहे, नेक्स्ट बघा, ही जी न्यूज आहे ती प्रिलिम साठी पण तुम्हाला कामी पडू शकते। म्हणजे ही काय, तर पूर्व परीक्षेसाठी पण तुम्हाला कंबाईनला पण हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। ठीक आहे,
हे दोन्हीसाठी पण हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आता बघा, CGI डिक्लेअर सिक्कीम टू बी फर्स्ट पेपरलेस स्टेट ज्युडिशियरी इन कंट्री. ही न्यूज आहे. तर सिक्कीम देशातील पहिली पेपरलेस राज्य न्यायव्यवस्था झालेली आहे, असं स्वतः कोण घोषणा केलेली आहे? सरन्यायाधीशांनी. आता तुम्ही हा जो न्यूज आहे किंवा ही जी न्यूज आहे ती GS2 मध्ये मेनली आपण बघणार आहोत. तर न्यायव्यवस्था, ई गव्हर्नन्स आणि न्याय प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर आणि न्याय मिळवण्याची सुलभता या पॉईंट सोबत तुम्ही या न्यूजला काय करू शकता? लिंक करू शकता. ठीक आहे. आता बघा, बातमीचं जर आपण 360 डिग्री ॲनालिसिस जर केलं तर भारताचे सध्याचे जे सरन्यायाधीश आहेत कोण आहेत? सूर्यकांत. ठीक आहे. यांनी गंगटोक म्हणजे सिक्कीमची राजधानी आहे, इथं तंत्रज्ञान आणि न्यायालयीन शिक्षण या राष्ट्रीय परिषदेत सिक्कीमला देशातील पहिली पेपरलेस राज्य न्यायव्यवस्था म्हणून घोषित केलेलं आहे. ठीक आहे. आता हे जे डिक्लेरेशन केलेलं आहे, ठीक आहे, तर यामागचं महत्त्वाचं रिझन काय आहे? ठीक आहे. तर बघा, भौगोलिक अडथळे दूर करणे म्हणजे काय? डिसमॅन्टलिंग जिओग्राफिकल बॅरियर. ठीक आहे. CGIच्या मते न्याय प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे कठीण प्रदेश म्हणजे टेरेन आहे, म्हणजे आता बघा सोप्या शब्दात आपण त्याला रिमोट लोकेशन म्हणू शकतो, जिथे आपल्याला जाणं, ॲसेस मिळणं थोडं अवघड जातं. ठीक आहे. कारण की सिक्कीम झालं, नॉर्थ ईस्टर्न स्टेट जे आहेत ना ते जास्त हिल्ली एरियाज आहेत. ठीक आहे. त्यानंतर आर्थिक मर्यादा पण येतात, कारण का पैसा जास्त लागतो. आणि दुसरी गोष्ट काय आहे? अंतर. तर हे सर्व अडथळे काय होतात? डिजिटल ज्युडिशरी झाल्यामुळे दूर होतात. ठीक आहे. तर हिमालयासारख्या दुर्गम भागात न्याय मिळवण्यासाठी नागरिकांना अनेक दिवस प्रवास करावा लागत असे, आता तो सोपा झालेला आहे. कारण की आपल्याला माहिती आहे जे नॉर्थ ईस्ट स्टेट्स आहेत ना, इथे जे हायकोर्ट्स आहेत, ठीक आहे, ते पण भरपूर वेळेस काय आहेत? कॉमन आहे. ठीक आहे, म्हणजे एकत्र आहे. ठीक आहे. दुसरं गोष्ट बघा, ई कोर्ट प्रकल्प आणि डिजिटल इकोसिस्टीम. तर भारतीय न्यायव्यवस्था आता कागदपत्राच्या युगातून कुठं जाणार आहे? डिजिटल इकोसिस्टीममध्ये. तर ही जी काही ई कोर्ट्स प्रणाली आहे किंवा प्रकल्प आहे, याने खटला लढवणारे नागरिक जे असतात ना त्याला आपण लिटिगंट्स म्हणतो, आणि कायदा यांच्यातील संबंध काय होणार आहे? पूर्णपणे बदलून टाकणार आहे. ठीक आहे. आता डिजिटल इंटरफेस काय बघा, पूर्वी ज्या कामासाठी न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित राहावं लागायचं, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? फिजिकल अपेरन्स किंवा प्रेझेन्स, आता तो लागणार नाही. का? जिथे खूप चौकशी करावी लागत असे तेच काम आता तुम्ही साध्या एका डिजिटल इंटरफेसद्वारे घर बसल्या करू शकता. कसं करू शकता? घर बसल्या. ही एक महत्त्वाची गोष्ट, म्हणजे तुम्हाला तिथे न्यायालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे. दुसरी गोष्ट काय बघा, रूल ऑफ लॉ, कायद्याचे राज्य. डिजिटल सुधारणा झाल्यामुळं काय होतं? केवळ एक तात्विक संकल्पना राहिलेली नसून कायद्याचे राज्य टिकून ठेवण्यासाठी, ते अधिक पारदर्शक करण्यासाठी काय आहे? आपली व्यावहारिक गरज बनलेली आहे. ठीक आहे. आता प्रिलिमसाठी तुम्हाला क्वेश्चन्स काय येऊ शकतो बघा, तर अलीकडेच भारताचे सरन्यायाधीश यांनी देशातील पहिली पूर्णपणे पेपरलेस राज्य न्यायव्यवस्था म्हणून कोणत्या राज्याची घोषणा केलेली आहे? तुमचं उत्तर काय असेल? सिक्कीम. मुख्य परीक्षेसाठी काय मॉडेल प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा, ई कोर्ट्स आणि न्यायव्यवस्थेचे डिजिटलायझेशन हे भारतीय न्याय मिळवण्यातील सुलभता, ॲसेस टू ज्युडिशरी वाढवण्यासाठी एक क्रांतिकारी पाऊल आहे. सिक्कीमच्या पहिल्या पेपरलेस न्यायव्यवस्थेच्या संदर्भात या विधानाचे परीक्षण करा, एक्झामाइन करा. ठीक आहे. तर हा प्रश्न तुम्हाला मेन्समध्ये विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट न्यूज आहे बघा, लडाख लिव्हिंग लँड ऑफ धर्मा, शाह ऑन बुद्धा रेलिक्स रिटर्न टू युनियन टेरिटरी आफ्टर 75 इयर्स. म्हणजे काय? लडाखी धर्माची भूमी आहे, 75 वर्षानंतर बुद्ध अवशेष परतले. तर तुम्ही हे जी न्यूज आहे ती GS1 आर्ट आणि कल्चर त्यामध्ये पॅसिफिक बुद्धिझम सोबत रिलेट करू शकता. आता ही छोटी न्यूज आहे पण रिलेव्हन्स आहे. ठीक आहे.
आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुद्ध पौर्णिमेनिमित्त म्हणजे जी 1 तारखेला आपली बुद्ध पौर्णिमा झाली 1 मेला, ठीक आहे, तर लडाखमधील भगवान बुद्धाच्या पवित्र अवशेषांच्या होली रिलिक्स ऑफ लॉर्ड बुद्धा प्रदर्शनाचे उद्घाटन केले. 1950 मध्ये कुशोक बकुला रिपोचे यांनी हे अवशेष लडाखमध्ये आणले होते. त्यानंतर 75 वर्षांनी अवशेष तिथे पुन्हा परतलेले आहेत. त्याच्यामुळं याचं हे सिग्निफिकन्स आहे. ठीक आहे. नेक्स्ट न्यूज, क्लायमेट रो नाव फॉर डिलिव्हरी. ठीक आहे. आता हा जो पॉइंट्स आहे, ठीक आहे, तर ही तुम्हाला मेनली प्रिलिमसाठी पण यूज केली जाऊ शकते आणि इन्व्हायरमेंटसाठी सुद्धा. ठीक आहे. तर GS3 मध्ये जे इन्व्हायरमेंट आहे त्यामध्ये हवामान बदल आणि आंतरराष्ट्रीय करार यासोबत तुम्ही या न्यूजला कनेक्ट करू शकता. तर बघा, कोलंबियातील सांटा मार्टा, ठीक आहे, येथे झालेल्या हवामान परिषदेत 50हून अधिक देशांनी जीवाश्म इंधन, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो फॉसिल फ्युएल वापर थांबवण्याची काय केलेली प्रतिज्ञा केलेली. ही परिषद युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज UNFCCC च्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीमधील अडथळ्यावर काय करण्यासाठी मात करण्यासाठी एक पर्यायी मार्ग म्हणून पाहिली जाते. ठीक आहे. तर ही पण आपल्यासाठी महत्त्वाची न्यूज आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, इंडो पॅसिफिक व्हॅल्यू चेनमध्ये एकत्रीकरणासाठी करार. आता ही जी न्यूज आहे तर बघा, अ पॅक्ट डीपियर इंटिग्रेशन इनटू इंडो पॅसिफिक व्हॅल्यू चेन. ठीक आहे. आता स्लॅबस बघा आता हा. ठीक आहे. तर GS2 इंटरनॅशनल रिलेशन आणि GS3 इकॉनॉमीमध्ये पण तुम्ही मुक्त व्यापार करार, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट आणि फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट यासोबत या न्यूजला कनेक्ट करू शकता. आता भारत न्यूझीलंड फ्री ट्रेड ॲग्रीमेंट अंतर्गत पुढील 15 वर्षामध्ये, हा पॉईंट लक्षात घ्या, पुढील 15 वर्षात 20 अब्ज डॉलरच्या परकीय थेट गुंतवणूक म्हणजेच FDIची हमी मिळवलेली. भारताने रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप RCEP मधून बाहेर पडून भांडवल स्थानिकरणासाठी म्हणजेच काय कॅपिटल लोकलायझेशनसाठी द्विपक्षीय कराराचा मार्ग निवडलेला आहे. ठीक आहे. तर भारत आपण रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिपमधून बाहेर पडून न्यूझीलंड सोबत काय करत आहोत, कॅपिटल लोकलायझेशनसाठी हा करार केलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट न्यूज आहे बघा, फॉर 3rd year in row RBI got over 100 ton of gold to India in financial year 2016. म्हणजे सलग 3ऱ्या वर्षी RBIने आणले 100 टनाहून अधिक सोनं. तर तुम्ही GS3 सोबत हा किंवा ही न्यूज लिंक करू शकता. त्यामध्ये RBI, परकीय चलन, गंगाजळी ज्यालाच आपण काय म्हणतो फॉरेक्स रिझर्व्ह. आता बघा या न्यूजचं विश्लेषण काय आहे. तर आपली जी RBI आहे हिने 2025-26 या वर्षामध्ये 168 मेट्रिक टन सोने परदेशातून भारतात आणलेले. आता RBI कडे असलेल्या एकूण सोन्यापैकी 77% सोने भारतातच सुरक्षित ठेवण्यात आलेले आहे. ठीक आहे. रशिया युक्रेन युद्धानंतर डॉलर्सवर जे अवलंबित्व होतं आपलं डिपेंडन्स कमी करण्यासाठी आपण हा ट्रेंड वापरलेला आहे. आपण दुसरे पण देश ही गोष्ट वापरत आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, इंडिया स्प्रिंट बियॉन्ड द डेअरी रेड लाईन टू द पॅसिफिक. ठीक आहे. आता ही जी न्यूज आहे ना ती खूप महत्त्वाची आहे आणि आपण हिला डिटेलमध्ये काय करणार आहोत समजून घेणार आहोत. ठीक आहे. तर मराठीमध्ये जर आपण हिला डिस्कस केलं तर बघा, भारत न्यूझीलंड मुक्त व्यापार करार, ठीक आहे, ज्याला आपण फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणतो. तर भारताची प्रशांत महासागराकडे काय झालेले गरुड झेप झालेली. ठीक आहे. आता बघा सिलेबस, तर GS2 इंटरनॅशनल रिलेशन, त्यामध्ये बायलॅटरल ॲग्रीमेंट, इंडियाज फॉरेन पॉलिसी, त्यामध्ये इंडो पॅसिफिक स्ट्रॅटर्जी यासोबत तुम्ही त्याला लिंक करू शकता. तुम्ही जर तुमचा PSIR ऑप्शनल असेल तरी तुम्ही त्याला ही बाब त्यासोबत सुद्धा लिंक करू शकता. GS3 सोबत बघा फॉरेन ट्रेड, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट्स
FDI, जिओग्राफिकल इंडिकेशन आणि कृषी आणि डेअरी ठीक आहे, यासोबत तुम्ही त्याला लिंक करू शकता. ठीक आहे, आता बघा याचं आपण 360 एक्सप्लेनेशन देत आहोत. तर आता बघा या न्यूजची पार्श्वभूमी काय. तर भारतानं डिसेंबर 2025 मध्ये न्यूझीलंड सोबत एक फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केली होती. हा करार भारताच्या विकसित भारत या दृष्टिकोनाशी सुसंगत असून भारताचा पारंपरिक सावध व्यापार मत्सुदेगिरीतील म्हणजेच काय ट्रेड डिप्लोमसीतील एक अतिशय वेगवान आणि मोठा धोरणात्मक बदल दर्शवतो. आता या न्यूझीलंड आणि भारताचे जे करार झालेले आहेत या करारामुळं भारतासाठी 6 महत्त्वाचे पॉईंट्स किंवा विन्स म्हणू शकतो, विजय म्हणू शकतो ते आहेत. त्यामध्ये पहिला पॉईंट जो आहे बघा, तर जलद अंमलबजावणी, रॅपिड एक्झिक्युशन. केवळ 9 महिन्यातच म्हणजे काय मार्च डिसेंबर 2025 हा करार पूर्ण झालेला आहे, ज्यामुळे भारताला ओशियाना प्रदेशात म्हणजेच काय ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड ज्याला आपण ओशियाना म्हणतो, ठीक आहे, तर फर्स्ट मूव्हर ॲडव्हान्टेज मिळालेला आहे. म्हणजे आपण पहिल्यांदा तिथे गेल्यामुळं आपल्याला तो ॲडव्हान्टेज मिळालेला आहे. दुसरं जे आहे बघा टॅलेंट, मोबिलिटी आणि आयुष. ठीक आहे, आता आयुष सर्वांना माहिती आहे बघा. या करारात योग आणि माओरी ठीक आहे परस्पर संबंधावर भर देण्यात आलेला आहे. माओरी न्यूझीलंड मधला आहे आणि योग आपल्यामध्ये. ठीक आहे, भारतीय व्यावसायिकांसाठी 5000 प्रोफेशनल व्हिसा आणि तरुणासाठी 1000 वर्क अँड हॉलिडेज व्हिसा दिले जातील. तसेच न्यूझीलंडमध्ये माओरी आरोग्य पद्धतीसह भारताचा आयुष ठीक आहे म्हणजे आयुर्वेदा, योगा, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी ठीक आहे प्रणालीलाही आंतरराष्ट्रीय मान्यता मिळेल. ठीक आहे, म्हणजे ह्या दोन्ही गोष्टीचं काय होईल देवाणघेवाण होईल. आपलं जे हेल्थ सेक्टर आपण इंडिजिनियस आयुष यूज करतो तसं न्यूझीलंडमध्ये काय यूज करतात माओरी. ठीक आहे, आता कॅपिटल इन्फ्लो जो होतो त्याला भांडवली प्रवाह म्हणतो. ॲग्रीटेक, अन्न प्रक्रिया, नवीकरण ऊर्जा ठीक आहे आरोग्य सेवा यासारख्या उच्च क्षेत्रातील जवळपास 15 वर्षात 20 अब्ज डॉलर्स ठीक आहे परकीय गुंतवणुकीची हमी मिळणार आहे. ठीक आहे, त्यालाच आपण मेक इन इंडियाला बळ मिळेल. म्हणजे ही मागे जी आपण न्यूज पाहिली तिचंच हे थोडं एक्सप्लेनेशन. ठीक आहे, दुग्ध व्यवसाय क्षेत्राचे संरक्षण. ठीक आहे, म्हणजे हा चौथा पॉईंट आहे आपला. तर भारताने आपल्या अत्यंत संवेदनशील दुग्ध व्यवसाय क्षेत्राचे यशस्वीरित्या संरक्षण केलेलं आहे. कारण की आपण दूध आणि दुधाचे पदार्थ त्यामध्ये दूध आलं, चीज आलं किंवा दही आलं तर कर सवलतीतून काय केले वगळलेलं आहे. केवळ रिंग फेस व्हॅल्यू ऑडिशन फ्रेमवर्क ठीक आहे अंतर्गत न्यूझीलंडच्या कंपन्यांना भारतात डेअरी उत्पादने आयात करून 100% निर्यात करण्यासाठी करमुक्त प्रवेश दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही इथे या भारतामध्ये इथं डेअरीचे उत्पादन करा, दूध बनवा, पनीर बनवा, अजून काही चीज बनवा, दही बनवा आणि ते भारतातून एक्सपोर्ट करा आणि एक्सपोर्ट केल्यानंतर तुम्हाला कोणताही टॅक्स किंवा कर लागणार नाही. GI टॅगचं संरक्षण बघा. आता दार्जिलिंगचा चहा आहे, बासमती तांदूळ आहे, यासारख्या भारतीय जे काही भौगोलिक संकेत म्हणजे त्याला आपण जिओग्राफिकल इंडिकेशन म्हणतो, तर युरोपियन युनियन प्रमाणेच उच्च दर्जाचे कायदेशीर संरक्षण देण्यासाठी न्यूझीलंड आपल्या कायद्यातील 18 महिन्यात बदल करणार आहे. म्हणजेच काय आपले जे जे काही GI टॅक्स आहेत ना त्याला न्यूझीलंडमध्ये सुद्धा काय मिळेल संरक्षण मिळेल. ठीक आहे, शेवटचा 6वा जो विजय भारतासाठी बघा साऊथ पॅसिफिक फूट होल्ड म्हणजेच काय दक्षिण पॅसिफिकमध्ये आपण शिरकाव करत आहोत. हा करार भारतासाठी एक जिओपॉलिटिकल हेज आहे. ठीक आहे, म्हणजे न्यूझीलंड हा पॅसिफिक आयलँड देशासाठी काय आहे भारताचं प्रवेशद्वार. ठीक आहे, आता पूर्व परीक्षेसाठी काय प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा. नुकत्याच संपन्न झालेल्या भारत न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. या कराराअंतर्गत भारताने आपले देशांतर्गत दूध व्यवसाय क्षेत्र न्यूझीलंडच्या उत्पादनासाठी पूर्णपणे करमुक्त आणि खुले केलेले आहे. ठीक आहे,
पहिला पॉईंट. दुसरा, या करारानुसार न्यूझीलंड भारताच्या आयुष प्रणालीला आणि दार्जिलिंग चहासारख्या भौगोलिक संकेतांना कायदेशीर मान्यता आणि संरक्षण देणार आहे. ठीक आहे. तर आता एक लक्षात घ्या, पहिला पॉईंट अंतर्गत न्यूझीलंडच्या पूर्णपणे करमुक्त्याने खुले केले. तर बघा, काही गोष्टीसाठीच खुल्लं केले आपण, सर्व प्रोडक्टसाठी खुलं केलेलं नाही, म्हणून ऑप्शन 2 तुमचं बरोबर आहे. मेन्ससाठी काय प्रश्न विचारला जाऊ शकतो? नुकताच संपन्न झालेला भारत न्यूझीलंड मुक्त व्यापार करार हा केवळ आर्थिक भागीदारीपुरता मर्यादित नसून तो भारताच्या स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी आणि इंडो पॅसिफिक धोरणातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या विधानाचे विश्लेषण करा, असा तुम्हाला मेन्समध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट बघूया आपण. हे तुम्हाला प्रिलिमसाठी आणि मेन्ससाठी दोन्हीसाठी पण कामी येईल बघा. इंडियाज फर्स्ट बॅरियरलेस टूल बोथ ओपन, हाऊ विल इट स्पीड अप राईट. आता तुम्ही ही जी न्यूज आहे, तुम्ही दुबईचे कधी रील्समध्ये वगैरे न्यूज बघत असाल की तिथे टोल नाका नसतो. तर वरी जे काही बॅरिकेड असतात, म्हणजे आपण त्याला ब्रिजसारखं, हे तुम्हाला हे बघा इथे दिसत आहे. तर हे काय करणार, तुमच्या फास्टॅगला स्कॅन करणार आणि तुमचे पैसे ऑटोमॅटिक कटणार, म्हणजे तुम्हाला लाईनमध्ये थांबण्याची वगैरे आवश्यकता नाही. ठीक आहे. म्हणजे भारतातला पहिला बॅरियर लेस, ठीक आहे, टोल नाका सुरू झाला आहे. तर तुम्ही GS3 इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते, महामार्ग, तंत्रज्ञान यासोबत हा पॉईंट रेट करू शकता. पण मला वाटतं हा मेनली प्रिलिम ओरिएंटेड जास्त आहे. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही रिटर्नमध्ये तर ह्या गोष्टी लिहू शकणार आहात, पण प्रिलिमवर जास्त प्रश्न येण्याचे चान्सेस इथं आपण बघू शकतो. तर नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने गुजरातमधील नॅशनल हायवे 48 वरील 84 टोल प्लाझावर भारतातली पहिली मल्टी लेन फ्री फ्लो MLFF टोल प्रणाली सुरू केलेली आहे. यात बूम बॅरियर्स, म्हणजे जे काही टोलच्या पुढं जे एक प्रकारचं असं डिवायडर टाईप असतं ना, ठीक आहे, ती गाडी आल्यानंतर ओपन होतं, ते त्याला आपण बॅरियर म्हणतो. ती तिथं बॅरियर नाहीत, तर तिथं काय आहे, रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन RFID आणि ANPR ॲटोमॅटिक नंबर प्लेट रिकॉग्निशन कॅमेराद्वारे ते होणार आहे. त्यामुळं वाहने थांबवण्याची आवश्यकता नाही, तुमचे डायरेक्ट पैसे कापले जाते. ठीक आहे. हा जी न्यूज आहे बघा, ही इतिहासाच्या संदर्भात आहे. ठीक आहे. इतिहास, त्यामध्ये पण आधुनिक भारताचा इतिहास. ठीक आहे. आधुनिक भारताचा इतिहास. ठीक आहे. तर न्यूज काय आहे, तर न्यूज आहे बघा, हाऊ द कोमागाटामारू इन्सिडन्स ऑफ 1940 थ्रीव लाईट ऑन रेसिझम. ठीक आहे. तर सोप्या शब्दामध्ये कामागाटोमारू घटना जी झाली होती 1914 मध्ये, आणि त्यामुळे जे वर्णद्वेष झाला होता त्याचा इतिहास जो आहे तो आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे. तर हा जो पॉईंट आहे, तुम्ही GS1 मॉडर्न इंडियन हिस्ट्री, त्याला आपण भारतीय स्वातंत्र्य लढा आणि गदर चळवळ, त्याचबरोबर GS2 मध्ये तुम्ही इंडियन डायस्पोरा यासोबत ही जी न्यूज आहे ती लिंक करू शकता. आणि असेच प्रश्न प्रिलिममध्ये सुद्धा, पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. आणि UPSCनं पण भरपूर वेळेस हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. आता बातमीचं आपण 360 अँगलनं काय करूया, विश्लेषण करूया. तर बघा, याचं हे जे काही कामागाटोमारू जहाज होतं, ठीक आहे, ती जी घटना 2014 मध्ये झाली होती, तर तिचं आताच ती न्यूजमध्ये येण्यामागे काय प्रॉब्लेम होतो किंवा काय हेतू आहे. द टुनाईट शो, ठीक आहे, जे टुनाईट शो हा आंतरराष्ट्रीय मंचावर प्रसिद्ध गायक दिलजीत दोसांझ, ठीक आहे, याने कामागाटोमारू घटनेचा संदर्भ दिल्याने हा इतिहास पुन्हा चर्चेला आलेला आहे. तुम्हाला दिलजीतचे गाणे सर्वांना माहीत असतात. ठीक आहे. तर तो द टुनाईट शो इथे गेला असताना मंचावर, तर हा इन्सिडन्स तिथे त्यांनी बोलून दाखवला, त्यामुळे हा चर्चेमध्ये आलेला आहे. आता बघा, प्रवास आणि जहाजाची माहिती, दोहोयाक्स म्हणू आपण त्याला. तर कामागाटोमारू ज्याला गुरु नानक जहाज असंही म्हटलं जातं, ते एक जापनीज जहाज होतं. ठीक आहे.
म्हणजे ती स्टीम शिप होती, जी कशावर चालायची, स्टीमवर, जापनीज मेड होती म्हणायला काही हरकत नाही. तर गुरदीप सिंग यांनी हे जहाज हाँगकाँगहून भाड्यानं घेतलं होतं आणि 4 एप्रिल 1914 रोजी 376 भारतीय प्रवासी, त्यामध्ये 340 शीख होते, 14 मुस्लिम होते आणि 12 हिंदू होते, घेऊन हे जहाज निघालं होतं आणि 23 मे रोजी कॅनडातील व्हॅनकूवर येथे पोहोचलं होतं. बघा कुठून निघालेलं आहे ते, तर आपल्या भारतीयांना घेऊन ते कॅनडाच्या दिशेने निघालेलं आहे. ठीक आहे. आता कॅनडामध्ये वर्णद्वेषी धोरण, रेसिस्ट पॉलिसी काय झाली बघा. कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी केवळ 20 जणांनाच प्रवेश दिला आणि उर्वरित प्रवाशांना अन्न, पाणी, वैद्यकीय मदतीशिवाय जहाजावरच रोखून धरलं. यासाठी कॅनडाच्या 1908च्या कंटिन्युअल जर्नी रेग्युलेशन किंवा कंटिन्युअस जर्नी रेग्युलेशन या वर्णद्वेषी नियमाचा वापर करण्यात आला आणि या नियमाचा मुख्य उद्देश कॅनडाला श्वेतवर्णीय ठेवणे हा होता. म्हणजेच काय, तर इथे जे मेन प्रश्न निर्माण झालेला आहे तो रेसचा झालेला आहे. कशाचा झालेला आहे, रेस. रेस म्हणजेच वर्ण, म्हणजे काय, काळा की गोरा. ठीक आहे, काळा गोरा हे जे आहे ते. ठीक आहे, म्हणजे बघा एक महत्त्वाची गोष्ट काय आहे, हे जे वेस्टर्न कंट्रीज आहेत ना, हे सगळ्यात जास्त रेसिस्ट कंट्रीज आहेत. ठीक आहे, त्यांनी नेहमीच काळा गोरं केलेलं आहे. आपल्याला वाटतं भारतामध्येच कास्टिझम आहे का, तर नाही. कास्टिझमपेक्षा खूप वरची गोष्ट आहे रेसिझम. ठीक आहे. आता बघा स्थानिकाचा पाठिंबा आणि शोअर कमिटी. आता हुसेन रहीम यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक दक्षिण आशियाई समुदायाने शोअर कमिटी स्थापन केली आणि कायदेशीर लढ्यासाठी $20,000 उभे केले. असे असूनही जहाजाला माघारी पाठवण्यात आलं होतं. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट काय झालं याच्यामध्ये, बजबजचा गोळीबार. म्हणजे हे जहाज सप्टेंबर 1914 मध्ये भारताच्या बंगालमध्ये बजबज इथे पोहोचलं बंदरामध्ये. तर प्रवाशांना जबरदस्तीने पंजाबला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसवण्यात आलं. ज्यास त्यांनी विरोध केला आणि कोलकाता दिशेने मोर्चा काढला. ठीक आहे. यावेळी ब्रिटिश पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 20 प्रवासी मारले गेले. विचार करा, कॅनडामधून त्यांना हाकलून दिलंच, पण इथं आल्यानंतर सुद्धा ब्रिटिशांनी बंगालमधून सुद्धा हाकलून दिलं आणि जे विरोध करत होते त्या 20 जणांना गोळ्या घालून ठार केलं. आता बघा गुरदीप सिंग बचावले, ज्यांनी हे याचं लिडरशिप केली होती कोमागाटो मारूचं. पण नंतर महात्मा गांधीच्या सांगण्यावरून त्यांनी शरणागती पत्करली आणि 5 वर्ष तुरुंगवास भोगला. म्हणजे जस्ट इमॅजिन, यांची काही चूक नसताना सुद्धा त्यांना जेलमध्ये जावं लागलं. ठीक आहे, बापूजींच्या म्हणण्यानुसार. ठीक आहे. स्वातंत्र्य लढ्यातील प्रभाव बघा, इम्पॅक्ट ऑन फ्रीडम मुवमेंट्स. या घटनेमुळे ब्रिटिश साम्राज्याखाली भारतीयांना मिळणारी वर्णद्वेष वागणूक, ज्यालाच आपण रेसिस्ट ट्रीटमेंट म्हणतो, उघडकीस आली. यातून पूर्ण स्वातंत्र्याची मागणी तीव्र झाली आणि गदर पक्षाला ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र क्रांतिकारीसाठी काय झालं, मोठं जनसमर्थन मिळालं. ठीक आहे. आता तुम्ही या न्यूजला मेनली तर मला वाटतं दोन्हीसाठी पण बघा, पूर्व त्याचबरोबर मुख्य. ठीक आहे, दोन्हीमध्ये पण हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर प्रिलिममध्ये बघा, कंबाईन असो की राज्यसेवा प्रिलिम असो की अजून कोणती मेन्स कार आहे ना कंबाईनची. ठीक आहे. तर बघा कामागाटो मारू घटनेच्या संदर्भात कायदेशीर लढा देण्यासाठी कॅनडामधील स्थानिक भारतीयांनी हुसेन रहीम यांच्या नेतृत्वाखाली कोणती समिती स्थापन केली होती, तर शोअर कमिटी स्थापन केली होती. ठीक आहे. तर असे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आता मुख्य परीक्षेसाठी काय प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर बघा 1914च्या कामागाटो मारू घटनेने परदेशातील भारतीयावर होणाऱ्या वर्णद्वेष तर उघड केलाच, शिवाय भारतीय स्वातंत्र्य लढ्यात विशेषतः गदर चळवळीला एक नवी आणि आक्रमक दिशा दिली. या विधानाचे काय करा, परीक्षण करा. तर तुम्हाला सिंपल गोष्ट आहे की जी काही जहाज आपली कॅनडाला गेली होती तिथं पण त्यांना वर्णद्वेष झाला आणि इथं भारतात येऊन सुद्धा वर्णद्वेष झाला आणि या
दोन्ही इन्सिडन्समुळं गदर पार्टीला जहालवादी बनावं लागलं, आर्म्ड रिबेलियन करावं लागलं. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया आपण. तर बघा हे थोडं खूप त्याला आपण म्हणतो डीप त्यांनी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे इथं. म्हणजे बघा, इज द रुपी बॅक टू द फ्रॅजिल 5 डेज ऑफ 2030. म्हणजे काय केलं त्यांनी सोप्या शब्दामध्ये 2013 आणि 2026 याला त्यांनी कम्पेअर केलेलं आहे की भारतीय रुपयाची घसरण आपण पुन्हा 2013च्या संकटाकडे, त्यालाच आपण फ्रॅजाईल 5 म्हणतो, वाटचाल करत आहे का, असा ही त्याची हेडिंग आहे. तर हा आपण याला डिटेलमध्ये बघून घेऊया. ठीक आहे, तर तुम्ही स्लॅबसला या GS3 इकॉनॉमी त्यामध्ये एक्सचेंज रेट आणि करंट अकाउंट डिफिसिट सोबत काय करू शकता, लिंक करू शकता. आता याला आपण डिटेलमध्ये बघूया. सध्याची मुख्य समस्या काय बघा, रुपयाची म्हणजेच आपला जो काही रुपया आहे तो डॉलरच्या कम्पेअरमध्ये काय झालेला आहे, घसरलेला आहे. म्हणजेच काय, तर एका अमेरिकन डॉलरची किंमत आता 55.33 रुपये झालेली, जी आजवरची सर्वात नीचांक आहे. आता नीचांक म्हणजे काय, वाढली म्हणजे नीचांक झाला. ठीक आहे, आता घसरणीचा वेग बघा, साधारणपणे रुपया दरवर्षी 3 ते 4% घसरतो, पण गेल्या एका वर्षात तो तब्बल 12% घसरला आहे. या वेगाने 2013च्या आर्थिक संकटाची आठवण करून दिलेली. ठीक आहे, म्हणजे रुपया जो घसरलेला आहे, ठीक आहे, त्याच्यामुळं काय झालेलं आहे, 2013ला जी कंडिशन होती भारताची तीच आता 2026ला झाली का, ते आपल्याला इथे बघायचं आहे. आता बघा, फ्रजाईल 5 म्हणजे काय, तर 13 मध्ये जगातील 5 देशाच्या चलनाची अशीच मोठी घसरण झाली होती. म्हणजे हे जे देश होते ते आर्थिकदृष्ट्या काय होते, असुरक्षित मानले गेले होते. असुरक्षित म्हणजे फ्रजाईल. तर यामध्ये भारत होता, इंडोनेशिया होता, ब्राझील होता, दक्षिण आफ्रिका होता आणि तुर्की होता. मग जे आर्थिकदृष्ट्या असुरक्षित मानले जातात त्याला आपण काय म्हणतो, फ्रजाईल 5. ठीक आहे, तर हेच फ्रजाईल 5 जेव्हा 2013 मध्ये भारताची सिच्युएशन होती तीच आता 2026 मध्ये झाली का, तर हे या न्यूजमध्ये आपल्याला बघायचं. आता असं का घडलं, ठीक आहे, तर अमेरिकेने तेव्हा व्याजदर वाढवण्याचे संकेत दिल्यानं गुंतवणूकदारांनी या 5 देशातून आपले पैसे काढून घेतले. ते अमेरिकेत सुरक्षित ठिकाणी गुंतवण्यास सुरुवात केली. ठीक आहे, म्हणजे काय, तर अमेरिकेने जर इंटरेस्ट रेट वाढवला, ठीक आहे, ठेवींवर, तर जे काही इन्व्हेस्टर्स आहेत ज्यांनी इन्व्हेस्ट केल्या होत्या दुसऱ्या कंट्रीजमध्ये, मग त्यांच्यापेक्षा जर त्यांच्या स्वतःच्याच कंट्रीमध्ये किंवा अमेरिकेमध्ये जर त्यांना जास्त इंटरेस्ट मिळत असेल तर त्यांनी तिकडली जी काही परकीय गुंतवणूक होती काढली आणि आपल्या इथे काय केली, इन्व्हेस्ट केली. विशेषतः ज्या देशांनी आयात त्यांच्या निर्यातीपेक्षा जास्त होती, म्हणजेच काय, चालू खात्यामध्ये तूट होती, त्यांना याचा सर्वात मोठा फटका बसला. कोणत्या पण देशातून काढलं तर काही प्रॉब्लेम नाही, पण ज्या देशाची आयात जास्त असते निर्यातीपेक्षा, त्याला आपण करंट अकाउंट डिफिसिट म्हणू शकतो. ठीक आहे, आता बघा 2013 आणि आजच्या म्हणजे 2026च्या स्थितीत फरक काय आहे, तर या 5 देशाची परिस्थिती वेगळी आहे. बघा, वाईट स्थिती आहे, तुर्की सर्वाधिक घसरण आहे, भारत इंडोनेशिया यांच्या चलनात पुन्हा घसरण झालेली आहे. सुधारणा कशात झालेली आहे, तर ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकाची. ठीक आहे, थोड्या प्रमाणामध्ये. आता मुख्य फरक काय बघा, 2013 मध्ये रुपयाची घसरणी सलग 2-3 वर्षे सुरू असल्याने घसरणीचा परिणाम जो होता तो सध्याच्या घसरण ही एका स्थिर काळानंतर अचानक झालेली आहे. समजते ना, म्हणजे लॉंग पिरियड नंतर, नियर अबाउट तुम्ही 10-12 वर्षानंतर म्हणू शकता. आता रुपया घसरत काय, याचे 2 मेन कारण आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं कारण काय, बॅलन्स ऑफ पेमेंट. ठीक आहे, आता बॅलन्स ऑफ पेमेंट्स, ठीक आहे, म्हणजे काय, देशात येणाऱ्या डॉलरपेक्षा देशाबाहेर जाणारे डॉलर जास्त आहेत. म्हणजेच काय व्हायला, रुपया आपला कमकुवत होत चाललेला आहे. त्यामध्ये पहिला पॉईंट काय आपण म्हणू शकतो, करंट अकाउंट डेफिसिट, त्याला आपण चालू खात्याची तूट.
आपण निर्यातीपेक्षा म्हणजेच एक्सपोर्टपेक्षा जेवढे पैसे कमवत आहोत ना त्यापेक्षा कितीतरी जास्त पैसे आपण आयात करण्यावर खर्च करतो. आपण या उत्पादनात चीन किंवा बांगलादेश सारख्या देशाची स्पर्धा करू न शकल्याने आपली निर्यात काय झालेली आहे, घटलेली आहे. जस्ट इमॅजिन, जर तुमची इनकमिंग जास्त आणि आउटगोईंग कमी जर होत असेल, ठीक आहे, म्हणजे तुम्ही काय करतात तर तुम्ही इम्पोर्टच जास्त करत आहात आणि एक्सपोर्ट कमी करत आहात. पण जर बांगलादेश आणि चीनचा विचार केला तर ते चांगल्या प्रकारे एक्सपोर्ट पण करत आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, आपलं जे काय बॅलन्स ऑफ पेमेंट आहे ते आयातीवरच खर्च व्हायले, त्यामुळे चालू खात्यामध्ये डिफिसिट व्हायला आहे. ठीक आहे, आता कॅपिटल अकाउंट जे असतं, भांडवली खातं म्हणतो आपण त्याला, यामध्ये सुद्धा तूट आहे. परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून आपले पैसे काढून घेत आहेत. तसेच परदेशी कंपन्या सुद्धा भारतात जेवढी गुंतवणूक करत आहेत ना त्यापेक्षा जास्त पैसे भारतीय कंपन्या प्रदेशात व्यवसाय करण्यासाठी देशाबाहेर नेत आहेत. म्हणजेच काय, तुमचं जे FDI आहे ते सध्या निगेटिव्हमध्ये झालेलं आहे. थोडक्यामध्ये आपण या गोष्टीला काय सांगू शकतो बघा, तर 2013 प्रमाणेच आज भारतात दुहेरी संकटात आहे. एकीकडे आपला जो काय व्यापार तोट्यात आहे, म्हणजे काय, आयात जास्त आहे निर्यात कमी आहे, आणि दुसरीकडे काय आहे, जे FDI आहे म्हणजेच काय परकीय गुंतवणूक ती सुद्धा आपल्या देशाबाहेर जात आहे. आता ही तूट भरून काढण्यासाठी देशाला आपल्या राखीव परकीय चलन म्हणजेच काय फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह, त्याला आपण गंगाजळी म्हणतो, ही वापरावी लागत आहे. यामुळं आपण खूप डिफिसिटमध्ये चाललेलो आहोत. ठीक आहे, आता मुख्य परीक्षेसाठी काय प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर 2013च्या फ्रजाईल 5 संकटाची तुलना सध्याच्या भारतीय रुपयाच्या घसरणीशी करा. चालू खाते तूट आणि भांडवली खाते तूट यांचा या घसरणीचा वाटा स्पष्ट करा. तर असा प्रश्न नक्कीच आपल्याला विचारणे जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे, नेक्स्ट आपण बघूया. अबू धाबी एक्झिस्ट ओपेक फॉर अन असेंट ऑफ पीक ऑइल. आता बघा, ही न्यूज पण खूप महत्त्वाची आहे. आता सर्वांना आपण जेव्हा GS2 शिकतो तेव्हा आपण इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन शिकतो. ठीक आहे, त्यामध्ये एक महत्त्वाचं ऑर्गनायझेशन आहे बघा, ओपेक. म्हणजेच काय, ऑइल किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो, ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. सॉरी, ऑइल नाही, तर ऑर्गनायझेशन फॉर ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. तर ओपेकमधून अबू धाबीनं काय केलेली आहे, एक्झिट घेतलेली आहे, म्हणजे बाहेर पडलेली, आणि पीक ऑइलची शर्यत. आता पीक ऑइल काय आपण पुढे बघणारच आहोत. तर ही जे न्यूज आहे ना, तुम्ही GS2 IR सोबत त्यामध्ये ग्लोबल ग्रुपिंग सोबत रिलेट करू शकता. त्यामध्ये मध्य पूर्वेतील भूराजकारण, मिडल ईस्ट जिओपॉलिटिक्स आणि भारत UAE संबंध यासोबत सुद्धा तुम्हाला हे रिलेट करायचं आहे. आणि GS3 मध्ये जर तुम्हाला लिंक करायचं असेल तर एनर्जी सिक्युरिटी आणि ग्लोबल सप्लाय चेन म्हणजेच काय कच्च्या तेलाच्या किमती यासोबत तुम्ही याला लिंक करू शकता. आता आपण याला 360 डिग्रीने समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा, अपेक्षित पण आहे आणि धक्कादायक पण आहे, म्हणजे जे ओपेकमधून अबू धाबी बाहेर पडली ती. बघा, त्यालाच आपण UAE म्हणतो. ठीक आहे, संयुक्त अरब अमिरातीने, विशेषतः अबू धाबीने, कारण की UAE मध्ये हे भरपूर जण येतात. ठीक आहे, UAE मध्ये अबू धाबी येते, म्हणजे ते संयुक्त आहे, म्हणजेच काय खूप 4-5 जणांचा याच्यामध्ये ग्रुप आहे तो. ठीक आहे, तर बघा 1 मे पासून ओपेक मधून आणि OPEC प्लस मधून सुद्धा काय घेतलेले, माघार घेतलेली. आता OPEC म्हणजे हे सुरुवातीला जे स्थापन केली ना ऑर्गनायझेशन, त्यामुळे जवळपास 12 काहीतरी देश होते. नंतर जे ॲड झाले ना त्याला OPEC प्लस म्हणलेले आहे. ठीक आहे, म्हणजे सोप्या शब्दामध्ये जे काही पेट्रोल एक्सपोर्ट करतात ना त्या कंट्रीजचा हा एक समूह आहे. ठीक आहे, तर दोन्हीमधून सुद्धा OPEC आणि OPEC प्लस मधून अबू धाबी बाहेर पडलेली. ठीक आहे, आता
ही घोषणा पुढील ओपेक बैठकीच्या अवघे 5 दिवस आधी आणि केवळ 3 दिवसाची पूर्वसूचना देऊन करण्यात आली. म्हणजे खूप फास्ट त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. ठीक आहे. आता बघा पीक ऑइल आणि आर्थिक कारण. ठीक आहे. आता UAE जे आहे, युनायटेड अरब अमिरात, जगातील 6वा सर्वात मोठा तेल आणि वायू साठा कोणाकडे? UAE कडे, जवळपास 113 अब्ज बॅरल्स. तर जागतिक बाजारात लवकरच पीक ऑइल म्हणजेच काय? तर पीक ऑइल म्हणजे समजून घ्या, तेलाच्या मागणीचा सर्वोच्च बिंदू ज्यानंतर मागणी आणि किमती घसरते. ठीक आहे. म्हणजे काय की एक लिमिट, पीक ऑइल म्हणजे काय, एक विशिष्ट लेवल पर्यंतच तेलाची मागणी जास्त होईल, त्यानंतर मात्र किमती अचानक कमी होतील. म्हणजेच पीक ऑइल येईल अशी कोणाची धारणा आहे? UAEच्या पॉलिसी मेकरची. ठीक आहे. मग या पीक ऑइलच्या आधी जास्तीत जास्त तेल विकून मिळणाऱ्या महसुलातून त्यांना देशात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सेंटर सारखी भविष्यातील प्रगत तंत्रज्ञान आधारित अर्थव्यवस्था उभी करायची आहे. आता बघा, पीक ऑइल म्हणजे तुम्हाला समजलं की पीक ऑइल म्हणजे अशी सिच्युएशन की बा त्यानंतर मागणी पण थांबेल आणि किंमत पण खाली घसरते. ती गोष्ट येण्याच्या पूर्वीच आपण काय करायचं? हे ऑइल विकायचं. म्हणजे सध्याची किंमत आहे त्यामुळे, सध्याचा चांगली किंमत आहे, भविष्यामध्ये ती किंमत कमी होईल. तर कमी किंमत होण्याच्या पूर्वीच आपल्याला हे जे ऑइल, नॅचरल गॅस रिसोर्सेस आहेत ना, ते विकायचे. म्हणजे पीक ऑइलची कंडिशन येण्याच्या पूर्वी. आणि ते कुठं इन्व्हेस्ट करायचे? AI मध्ये. ठीक आहे. आता बघा, ओपेकच्या कोट्याबाबत नाराजी पण आहे. ठीक आहे. UAE आपली तेल उत्पादन क्षमता, ठीक आहे, 5 दशलक्ष बॅरल प्रतिदिन पर्यंत वाढवण्यासाठी $150 अब्ज गुंतवणूक केली आहे. मात्र ओपेकच्या नियमानुसार त्यांना फक्त 3.45, ठीक आहे, दशलक्ष बॅरल प्रतिदिन, 5 दशलक्ष बॅरलसाठी त्यांनी केलेली आहे. ठीक आहे. परंतु काढायची किती आहे परवानगी तुम्हाला? फक्त 3.45, म्हणजे एक जवळपास आपण 4 पकडूया. ठीक आहे, 3.5च्या जवळपास. ठीक आहे. पण 5च्या जागी जर 4.5 3.5 काढता येत असतील, त्यामुळे ती तब्बल 1.5 काय व्हायली? कमी व्हायली. तसेच सौदी अरेबियाच्या स्विंग प्रोड्युसर भूमिकेला पण आणि त्यांच्या ओपेकवरील वर्चस्वाला पण अबुधाबीचा काय आहे? विरोध आहे. म्हणजे हे पण महत्त्वाचे कारण आहे. नुसतं पीक ऑइल तर आहेच आहे, त्यामध्ये सुद्धा पॉलिटिक्स पण आहे. ठीक आहे. आता बघा, भूराजकीय परिस्थिती आणि हॉर्मुझची सामुद्रधुनी. आता तुम्हाला सर्वांना ही गोष्ट माहीत आहे की सध्या जो USA, इस्रायल आणि वर्सेस इराण हे जे काही युद्ध चालू आहे, ठीक आहे, मग इस्रायलशी असलेल्या संबंधामुळे इराणने UAE वर जवळपास 2200हून अधिक ड्रोन हल्ले केले, क्षेपणास्त्र हल्ले केले. इराण युद्धामुळे वाढलेल्या किमतीमुळे पर्यायी इंधनाकडे, म्हणजेच काय त्याला आपण म्हणतो अल्टरनेट फ्युएल, जगाचा कल वाढून पीक ऑइल लवकर येईल अशी काय झालेली आहे? UAEला भीती झालेली, किंवा बस झाला आता. लोक म्हणतील हे अशी युद्ध चालू होतील आणि आपल्याला गॅससाठी, पेट्रोलसाठी रांगेत उभा राहावं लागेल. त्यापेक्षा बरं काय आहे? तर सिंपल आपण अल्टरनेट एनर्जी रिसोर्सेस बघू. म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो? पीक ऑइल. ठीक आहे. मग होमरूजची जी काय सामुद्रधुनी आहे, म्हणजे स्ट्रेट ऑफ होमरूज म्हणतो, सध्याच्या दुहेरी निर्बंधादरम्यान UAE कडे 1.5, त्याला आपण MBPD समितीची अबुधाबीची हशबान फुजेरा तेल पाईपलाईन आहे. ही हॉर्मुझच्या सामुद्रधुनीला वळसा घालून थेट निर्यात करू शकते. ओपेक मधून बाहेर पडल्याने आता ते कोटाच्या बंधनाशिवाय आशियाई बाजारपेठेत अधिक हिस्सा मिळवू शकतात. ठीक आहे. म्हणजे काय? ओपेकचं जे काही नियम त्याला फॉलो करण्याची आवश्यकता नाही. भारतासाठी काय अपॉर्च्युनिटी आहे मग? तर जगातील 3रा सर्वात मोठा तेल आयातकार देश म्हणून भारत आहे. आणि भारताला UAEच्या निर्णयामुळे स्वस्त इंधनाची आशा आहे. UAE हा भारताला 4था सर्वात मोठा कच्च्या तेलाचा पुरवठादार असून आता ओपेक मुक्त UAE सोबत भारत डाऊनस्ट्रीम प्रकल्पामध्ये
काय करू शकतो, भागीदारी करू शकतो, ती पण धोरणात्मक. ठीक आहे. आता प्रिलिमला क्वेश्चन येण्याचे चान्सेस काय आहेत बघा. तर ऊर्जा क्षेत्रातील संदर्भात पीक ऑइल या संकल्पनेचा सर्वात अचूक अर्थ कोणता आहे. तर जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत जेव्हा सर्वात निच्चांकी पातळी असते ती वेळ, किंवा जागतिक तेलाच्या उत्पन्नाचा किंवा उत्पादनाचा आणि मागणीचा तो सर्वोच्च बिंदू ज्यानंतर त्या कायमस्वरूपी घट होण्यास सुरुवात होते. तर आपलं बी ऑप्शन करेक्ट आहे. ठीक आहे. मेनसाठी काय प्रश्न विचारला जाऊ शकतो. अबुधाबी UAE ओपेक मधून बाहेर पडण्याचा निर्णय हा केवळ आर्थिक कोट्यावरील नाराजीचा परिणाम नसून तो पीक ऑइलच्या भीतीचा आणि मध्य पूर्वेतील बदलत्या भूराजकारणाचा परिपाक आहे. या निर्णयाचा भारतीय ऊर्जा सुरक्षेवर काय सकारात्मक परिणाम होऊ शकतो याची चर्चा करा. हा तुम्हाला मेन्स मध्ये विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. आता बघा, ही डिफेन्सच्या संदर्भात म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो संरक्षण क्षेत्राच्या संदर्भातली न्यूज आहे. तर 6 निलगिरी क्लास फ्रिगेट जॉईंट फ्लीट बुस्टिंग नॅव्हल पॉवर्स. ठीक आहे. तर महेंद्रगिरी नाव आहे. 6वी निलगिरी क्लास फ्रिगेट नौदलात काय झालेली दाखल झालेली. तुम्ही ही न्यूज GS3 इंटरनल सिक्युरिटी सायन्स टेक यासोबत रिलेट करू शकता. त्यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर संरक्षण तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण आणि भारतीय नौदल यासोबत तुम्ही याला लिंक करू शकता. ठीक आहे. प्रोजेक्ट 17 भारतीय नौदलाने गुरुवारी मुंबईत माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड ने बांधलेल्या निलगिरी क्लास अंतर्गत महेंद्रगिरी, ठीक आहे, या 6व्या युद्धनौकेचा ताबा घेतलेला आहे. ठीक आहे. वैशिष्ट्य आणि महत्त्व काय बघा. युद्धनौका डिझाईन ब्युरोने डिझाईन केलेली ही फ्रिगेट प्रगत स्टेल्थ म्हणजेच काय रडाराला चकवा देणार, अचूक मारक क्षमता आणि ऑटोमेशन तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. आत्मनिर्भर भारत हे जहाज युद्धनौका बांधणी आणि डिझाईनमध्ये भारताच्या वाढत्या स्वदेशी क्षमतेचे म्हणजे त्याला आपण म्हणतो सेल्फ रिलायन्सचे एक मोठं उदाहरण आहे. तर मेनली तुम्हाला इथं प्रिलिमला प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत. ते काय प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा. भारतीय नौदलात प्रोजेक्ट 17A खालील कसे संबंधित आहे. तर प्रगत स्टेल्थ फ्रिगेटच्या निर्मितीसाठी. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा न्यूज. फार फ्रॉम ए सेफ हार्बर. सेफ हार्बर पासून दूर, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सोशल मीडिया सेन्सॉरशिप. आता GS2 त्यामध्ये तुम्ही मेनली संविधान, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, 19 कलम, सरकारचे धोरणे आणि हस्तक्षेप. त्याचबरोबर GS3 मध्ये इंटरनल सिक्युरिटी, त्यामध्ये पण सायबर सिक्युरिटी आणि माहिती तंत्रज्ञान कायदा, त्यामध्येच सोशल मीडियाचे नियम यासोबत या न्यूजला तुम्ही रिलेट करू शकता. आता बघा ही बातमी काय महत्त्वाची. तर केंद्र आणि विविध राज्य सरकारे सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यांचा आणि नियमाचा वापर करून सोशल मीडियावरील कंटेंट काढून टाकत आहेत, ज्यामुळे स्वतंत्र मीडिया आणि ऑनलाईन टीकाकारासमोर मोठे संकट उभे राहिलेले आहे. आता तुम्हाला माहीत असेल की आंधळे सर आहेत. ठीक आहे. तर आंधळे सरांचं जे काही इंस्टाग्राम चॅनल होतं ते त्यांनी काय केलेलं आहे डिलीट केलेलं आहे. ठीक आहे. त्यांचे जे काही फॉलोअर्स वगैरे ते सगळे आहेत ते शून्य झालेले आहेत, पोस्ट वगैरे सगळ्या शून्य झालेल्या आहेत. ठीक आहे. म्हणजे आता हे कशामुळे झालं तर त्यांनी सरकारच्या विरोधामध्ये काहीतरी धोरणे किंवा बोलले धोरणाच्या विरोधामध्ये. आता याला बॅकअप काय आहे बघा. तर माहिती तंत्रज्ञान कायदा जो आहे त्याचे काही कलम आहेत बघा. सरकारकडून कंटेंट हटवण्यासाठी प्रामुख्याने IT कायद्याच्या कलम 69A म्हणजे त्याला आपण सेक्शन 69A म्हणतो आणि कलम 79(3)B चा वापर केला जात आहे. ठीक आहे. आता सेफ हार्बर धोक्यात आहे म्हणजे काय तर IT नियम 2021 अंतर्गत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना सेफ हार्बर संरक्षण मिळते. म्हणजेच काय युजरच्या पोस्टसाठी
प्लॅटफॉर्मला जबाबदार धरले जात नाही. परंतु नव्या सुधारणानुसार बेकायदेशीर कंटेंटची माहिती मिळाल्यावर 36 तासाऐवजी अवघ्या 3 तासात तो कंटेंट न हटवल्यास सेफ हार्बर संरक्षण काढून घेतले जाते. म्हणजे काय, पूर्वी प्लॅटफॉर्म जबाबदार धरलं जायचं नाही, आता प्लॅटफॉर्मला जबाबदार धरलं जातं. म्हणून इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब तो कंटेंट काय करतो, स्वतःहून काढतो, जर तुम्ही गव्हर्नमेंटच्या विरोधामध्ये बोलत असाल तर. आता याला महत्त्वाचं काय केलं आहे, डीपफेक. ठीक आहे, म्हणजे काय, डीपफेक रोखण्यासाठी किंवा रोखण्याच्या नावाखाली अनेकदा सरकार विरोधी किंवा टीकात्मक कंटेंट हटवलं जात असल्याचा आरोप तज्ज्ञांनी केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे याचा मिसयूज होतो याच्या संदर्भामध्ये. ठीक आहे, आता प्रिलिमसाठी प्रश्न काय विचारला जाऊ शकतो, माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 मधील सेफ हार्बर या तरतुदीचा मुख्य उद्देश काय आहे. सायबर हल्ल्यापासून सरकारी वेबसाईटचे संरक्षण करणे, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला त्यांच्या वापरकर्त्यांनी पोस्ट केलेल्या मजकुराच्या कायदेशीर दायित्वातून संरक्षण देणे. तर तुम्हाला माहिती आहे, तर बी हे तुमचं काय असणार आहे, आन्सर असणार आहे. ठीक आहे, मुख्य परीक्षेसाठी काय प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा, नुकत्याच करण्यात आलेल्या IT नियमामधील सुधारणा आणि सेफ हार्बर संरक्षणावरील अटी संविधानाच्या कलम 19 सब क्लॉज 2 मधील वाजवी निर्बंध, ज्याला आपण रिझनेबल रिस्ट्रिक्शन म्हणतो, कक्षेबाहेर जात आहेत का, या विधानाचे परीक्षण करा. ठीक आहे, नेक्स्ट न्यूज आहे बघा आपली, ही लोकसत्तामध्ये आलेली आहे. फ्लेमिंगो स्थळासह 8 ठिकाणे पाणथळ नाहीत, समितीच्या अहवालाने पर्यावरणीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह. म्हणजेच काय, फ्लेमिंगो स्थळासह नवी मुंबई आणि ठाण्यातील 8 ठिकाणे पाणथळ नाहीत असं समितीचा अहवाल आहे. तुम्ही ही न्यूज आहे ती GS3 एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी, त्यामध्ये एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, जैवविविधता, पाणथळ जागांचे संरक्षण, पाणथळालाच आपण वेटलँड म्हणतो. काय म्हणतो, वेटलँड. ठीक आहे, दलदलीचा प्रदेश म्हणू शकतो. ठीक आहे, आणि विकास विरुद्ध पर्यावरण संघर्ष, एन्व्हायरमेंट वर्सेस डेव्हलपमेंट कॉन्फ्लिक्ट. GS3 मध्ये या पॉईंट सोबत रिलेट करू शकता. आणि GS1 मध्ये जॉग्रफी, त्यामध्ये महाराष्ट्राचा जॉग्रफी आणि क्रिक इकोसिस्टीम, क्रिक म्हणजेच खाडी. ठीक आहे, खाडीची इकोसिस्टीम सोबत तुम्ही याला लिंक करू शकता. आता या बातमी आपण समजून घेऊया. समितीचं म्हणणं काय बघा, अहवाल काय, तर ठाणे जिल्हास्तरीय पाणथळ संनियंत्रण समितीने नुकताच एक सविस्तर अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील फ्लेमिंगोचा अधिवास, फ्लेमिंगो जे पक्षी असतात ना ते, ठीक आहे, 8 महत्त्वाची ठिकाणं वेटलँड म्हणून गणली जाऊ शकत नाही, असा काय दिलेला आहे, अहवाल दिलेला आहे. आता निष्कर्ष काय आहे त्या अहवालाचे बघा, समितीच्या मते ही ठिकाणे मूळतः नैसर्गिक नाहीत, म्हणजेच काय, नॅचरल नाही, ती मॅनमेड आहे, म्हणजेच मानवनिर्मित, किंवा कालांतराने भौगोलिक बदल होऊन तयार झालेले आहेत, त्यामुळे त्यांना कायदेशीररित्या पाणथळाचा दर्जा देता येणार नाहीत. म्हणजे सोप्या शब्दात ते नैसर्गिक नाहीत. ठीक आहे, तर ते काय आहेत, मॅनमेड आहेत. ओके, ते कसे आहेत, मॅनमेड. ठीक आहे, आता बघा, पर्यावरणवादी जे असतात लोक, इन्व्हायरोमेंटॅलिस्ट, ठीक आहे, तर त्यांचा आक्षेप काय आहे बघा, या अहवालावर पर्यावरणवाद्यांनी तीव्र आक्षेप घेतलेला आहे. त्यांच्या मते समितीने पाणथळ या संकल्पनेच्या व्याख्या अतिशय संकुचित पद्धतीने केलेल्या आहे. फ्लेमिंगो आणि इतर स्थलांतरित पक्ष्यासाठी या जागा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. बरोबर आहे. आता बघा, बांधकाम आणि शहरीकरणाचा धोका. नवी मुंबई खाडी परिसरात या जागावर निवासी व्यावसायिक संकुले उभारण्याचा प्रयत्न यापूर्वी झाला होता. या अहवालामुळे आता त्या जागा विकासासाठी खुल्या होण्याचा आणि तेथील पर्यावरणीय समतोल कायमचा बिघडण्याचा धोका निर्माण झालेला आहे. आता
माझं एक ओपिनियन काय आहे, त्या नॅचरल आहेत का मॅनमेड आहे हे मॅटर नाही आहे. तिथे मायग्रेटरी बर्ड्स येतात ना वर्षानुवर्ष, तर मग तिला पाणथळ म्हणायला काय प्रॉब्लेम आहे का? नैसर्गिकरित्या झालेलाच पाणथळ असावा का? तर ह्या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे. म्हणजे ह्या समित्या थोड्या रूल बेस न राहता थोडं त्यांनी व्हॅल्यूचा पण विचार करायला पाहिजे. ठीक आहे. तर आपण याच्यामध्ये PIQ साठी MCQ साठी काय प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रिलिमसाठी? पाणथळ संवर्धन आणि व्यवस्थापन नियम 2017, ठीक आहे, नियम सूत्रानुसार खालीलपैकी कोणत्या जलसाठ्यांना पाणथळ या व्याख्येत समावेश होत नाही? तर उत्तर आहे बघा, केवळ पिण्याच्या पाण्यासाठी, सिंचनासाठी किंवा मिठागरासाठी मानवित केलेले साठे याला आपण काय म्हणू शकत नाही? वेटलँड. ठीक आहे. मॉडेल आन्सर मेन्ससाठी तुम्ही काय मॉडेल क्वेश्चन विचारला जाऊ शकतो? शहरीकरणाच्या रेट्यामध्ये मुंबई आणि नवी मुंबई सारख्या महानगरामध्ये पाणथळांचे जाळे आणि खारफुटीचे संवर्धन करणे हे मोठे आव्हान बनले आहे. या विधानाच्या प्रकाशात शहरी पाणथळ जागाचे पर्यावरणीय महत्त्व स्पष्ट करा आणि त्या संरक्षणासाठी उपाययोजना सुचवा, असा प्रश्न मेन्समध्ये विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. तर हे आजचे आपले न्यूज ॲनालिसिस होतं. ठीक आहे. तर सर्वांनी कृपया करून कमेंट्समध्ये फीडबॅक द्या आणि तुमचे फीडबॅक हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. तर आपण इथे थांबूया. जय हिंद.